शिवस्मारकतर्फे 11 व 12 ऑगस्टला शालेय देशभक्तीपर समूहगान स्पर्धा. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे 11 आणि 12 ऑगस्ट रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात शालेय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. वर्षभरातून जे काही उपक्रम होतात, साधारण महिन्याला एक सरासरी जर धरलं त्याप्रमाणे आम्ही हे करत असतो. तर प्रत्येक स्पर्धेला वेगवेगळे विषय समोर ठेवून आपण प्रत्येकाच्या जवळ जे काय कलागुण आहेत, त्याचबरोबर राष्ट्रभक्ती, आता हे देशभक्तीपर गीत स्पर्धा, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी म्हणून आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणून हा उपक्रम घेतो. याचे अनेक भाग आपल्याकडे आहेत, जसं की वक्तृत्व स्पर्धा आहे, किल्ले बांधणी स्पर्धा आहे, सूर्यनमस्कार आहे, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम आहेत, कबड्डी स्पर्धा आहे, अनेक उपक्रम, भजन स्पर्धा आहे. असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. तर त्यापैकी हा एक उपक्रम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी नकळत देशभक्तीची भावना दिवसभर असते, याबद्दल काही शंका नाही आहेत. परंतु ही भावना कायम सतत मनात तेवत राहावी अशा दृष्टीने आपण अनेक प्रयोग करतो. त्यापैकी हा एक प्रयोग, जसं हिंदू साम्राज्य दिन, छत्रपती शिवराय त्यांचं स्मरण, त्यांचं अलौकिक कार्य, या देशावर त्यांनी केलेले अनंत उपकार याचं स्मरण ठेवून आपण ते कार्यक्रम घेतो. समाजासाठी, समाजामध्ये छत्रपती शिवराय यांच्याबद्दलचं जे काय घरोघर पोचवता येईल ते पोचवायचा आपण तसा प्रयत्न करतो. तसं हे सुद्धा एक उपक्रम आहे. हे शालेय विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम आपण 3 गटातून घेतो आहे. 1ली ते 4थी छोटा गट, 5वी ते 7वी मध्यम गट, त्याचबरोबर 8वी 9वी 10वी उच्च माध्यमिक गट, अशा 3 गटातून स्पर्धा घेतो. आणि प्रत्येक गटात स्वतंत्र बक्षिसं आहेत. 5,000, 3,000 आणि 2,000 अनुक्रमे असं प्रथम, द्वितीय, तृतीय असं बक्षिसाचं स्वरूप राहील. त्याचबरोबर एक पुस्तक भेट देण्यात येईल, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. आणि जे काही मुलं भाग घेतात त्यांना आपण जी वेळ दिलेली आहे, तारीख ठरवलेली आहे, ते 11 आणि 12 ऑगस्ट. कुठल्या गटाचं 11 तारखेला होईल, कुठल्या गटाचं 12 तारीख होईल हे आपण त्यांना नंतर कळवतो. एंट्री जशी येतात त्याप्रमाणे ह्याचं सगळं नियोजन आहे. आणि बाकी नियमावली वगैरे इथं जे आहे ते स्पर्धेचे नियम आपण सर्वांना इथं दिलेले आहेत. प्रत्येक शाळांना, सहभागी शाळांना आपण हे देतो आहे. देशभक्तीपर समूहगान स्पर्धा 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी अशा 3 गटात होणार आहे. प्रत्येक संघात वादकाशिवाय कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 10 सदस्य असणे आवश्यक आहे. वाद्याची आणि साथीदारांची व्यवस्था संघांनी करावायची आहे. स्पर्धकांना मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेत 8 मिनिटांमध्ये देशभक्तीपर समूहगान सादर करता येईल. या स्पर्धेतील प्रत्येक गटात स्वतंत्र पारितोषिके दिली जातील. प्रथम विजेत्या संघास 5,000 रुपये, द्वितीय विजेत्या संघास 3,000 रुपये आणि तृतीय विजेत्या संघास 2,000 रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी होणार आहे. तरी सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्तक देण्यात येणार असून सर्व सहभागी शाळांना शिवस्मारकतर्फे सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. शाळांनी आपल्या शाळेच्या अधिकृत पत्रावर संघाची नोंदणी दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत करावी. अधिक माहितीसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लीनाथ वटकर यांच्याशी 98 22 49 83 73 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सचिव गंगाधर गौसने यांनी केले आहे. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.